नमस्कार मित्रांनो, माझं नाव विनय काटकर. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सॅलरी खात्यात जमा होतात संपते. ऐकायला थोडंसं वेगळं वाटतं ना, बट तेच सॅलरी खात्यात जमा होतात संपते. सो आपण आजमावून पाहूया आज 50, 30 आणि 20चा फॉर्म्युला. नोकरी करणारा प्रत्येक हा कर्मचारी आहे ना, महिन्याच्या शेवटी खात्यात पगार कधी जमा होतो आणि तो कधी संपतो हे त्याला कधी समजतच नाही. पण पगार खात्यात जमा होताच तो कुठे जातो? हप्ते, बिल भरण्यामध्ये, काही छोटे मोठे खर्च करण्यामध्ये. हा त्याचा पगार असाच संपून जातो. तो मग त्यासाठी काय केलं पाहिजे? सो हा प्रत्येक कर्मचारी त्या त्या गोष्टीच्या चिंतेमध्ये असतो की माझी आलेली सॅलरी दुसऱ्या 2-3 दिवसामध्ये अशीच संपून जाते. सो त्यासाठी काय केलं पाहिजे? गुंतवणूक करण्याची इच्छा असतानाही पण गुंतवणूक नाही करू शकत, कारण जेवढी सॅलरी असते त्यातल्या किती पैसे होतात की मी गुंतवणूक करू शकतो? नाही होत पॉसिबल. अशा स्थितीत आर्थिक नियोजन फार महत्त्वाचं आहे. महिन्याच्या पगारासाठी एक विशेष बजेट तयार करून त्यानुसार जर खर्च केला ना, तर आपल्याला तो खूप उपयुक्त होईल. तो आपलं महिन्याचं बजेट आखण्यासाठी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एलिझाबेथ वॉरेन यांनी सुरू केलेला तो नियम 50, 30 आणि 20चा, ज्यांचा US सिनेट आणि टाईम मॅगझिनच्या 100 प्रभावशाली 2006मधील त्यांच्या ऑल युअर वर्थ द अल्टिमेट लाईफ टाईम मनी प्लॅन या पुस्तकात त्यांनी त्यांच्या मुलीसह त्याबद्दल लिहिलेले होते. सो यामध्ये त्यांनी गरज, इच्छा आणि बचत अशी 3 भागात पगाराची विभागणी केली होती. सो एलिझाबेथ वॉरेन यांच्या मते की आपण आपल्या उत्पन्नातील 50% अशा गोष्टींवर खर्च केला पाहिजे ज्या आपल्यासाठी आवश्यक आहेत, म्हणजे ज्यांशिवाय आपण जगू शकत नाही. या अंतर्गत घरातील रेशन येतं, ते घरातील रेशन आहे, भाडे बिल आहे, देन मुलांचं शिक्षण, मुलीचं शिक्षण, EMI आहे, ओके. त्याच्यामध्ये आपलं आरोग्य विमा पण येतं. सो यासारख्या गोष्टींचा समावेश होतो. सो या नियमाचा दुसरा जो भाग आहे तो 30%चा भाग आहे, ओके. तो 30%चा भाग जो आहे तो आपण इच्छांवर खर्च केला पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे. की हे असे खर्च जे टाळले जाऊ शकतात, माईट बी टाळले जाऊ शकतात, परंतु त्यावर पैसे खर्च केल्याने लोकांना आनंद भेटतो. सो यामध्ये तो चित्रपट पाहणे, पार्लरमध्ये जाणे, शॉपिंग करणे, हॉटेलमध्ये खाणे किंवा एखादे काही छंद पूर्ण करणे, ओके. सो या 30%मध्ये याचा समावेश होतो. आता राहिला त्याचा तिसरा नियममधला त्यांनी सांगितला आणि तो शेवटचा नियम भाग सांगितला त्यांनी 20%, 20%चा, जो या नियमानुसार बचतीसाठी ठेवावा. सो हे पैसे तुमच्या निवृत्तीचे नियोजन करण्यासाठी ठेवले पाहिजे. सो मुलांचं उच्च शिक्षण, मुलांची लग्न आणि आपत्कालीनसाठी ह्या निधी वापरावा. सो हे मी एक्झाम्पल देतो. त्यांनी एक्झाम्पल दिलं होतं की एखाद्याचा पगार 50,000 आहे, ओके. तो अशा परिस्थितीत 50, 30 आणि 20 या नियमानुसार ती व्यक्ती 50% म्हणजे 50% जे 25,000 रुपये घरगुती खर्च करेल. घरगुती खर्च करेल म्हणजे त्याच्यामध्ये त्याचं घर भाडं येईल, रेशन येईल, वीज पाणी बिल येईल, मुलांची फी येईल, ओके. आणि कार बाईकचं पेट्रोल येईल, इत्यादी आवश्यक खर्चांचा समावेश असलेला असेल. सो त्यातील जो 30%, 50,000मधला 30% जो भाग आहे तो 30% भाग म्हणजे 15,000 रुपये, 15,000 रुपये इच्छेनुसार खर्च केले जातील. सो इच्छेनुसार खर्च काय केले जातील की चित्रपट पाहणे, कुठेतरी लाँग टूरला जाणे, ओके. कपडे खरेदी करणे, मोबाईल, TV यांच्यावर खर्च करणे आणि काही छोट्या मोठ्या गोष्टींवरती खर्च करणे. सो याच्यामध्ये हा समावेश असेल. सो हे सर्व केल्यानंतर तुमच्याकडे 20% म्हणजे उरलेले 10,000 रुपये, त्याचं काय करायचं? सो ते जे उरलेले 10,000 रुपये आहेत, सो त्याचं प्रॉपर फायनान्स मॅनेजमेंट केलं पाहिजे. सो सोयीनुसार ह्या वेगवेगळ्या 10,000चा सोयीनुसार वेगवेगळ्या काही गोष्टीमध्ये गुंतवणूक केली पाहिजे. फॉर एक्झाम्पल FD करू शकतो, ओके. निवृत्तीसाठी काही प्लॅनिंग करू शकतो
आणि म्युच्युअल फंड चालू करू शकतो, त्याला एस आय पी करू शकतो. सो ह्या अशा केल्याने काय होणार आहे, एवढ्या छोट्या गुंतवणुकीमुळे आहे ना पुढे तरी ही सेविंग वाढत जाणार आणि त्या सेविंगचा पुढे आपल्याला तो उपयोग होणार आहे. सो मित्रांनो, आता कधी चुकून असं जर डोक्यामध्ये येईल ना की सॅलरी आल्यावर माझी सॅलरी संपून जाईल, सो घाबरायची जरूरत नाही आहे. 50, 30 आणि 20 हा जर फॉर्म्युला प्रॉपरली यूज केला तर डेफिनेटली सेविंग तर वाढेलच आणि फायनान्स मॅनेजमेंटमध्ये थोडासा स्मार्टपणा आहे की सॅलरी कशी मॅनेज करू शकतो आणि कुठे आपण मॅनेज करायला पाहिजे. सो हे आपल्याला प्रॉपरली समजायला लागेल. ओके, सो थँक्यू मित्रांनो. मला जर नक्की हा 50, 30 आणि 20चा फॉर्म्युला आवडला असेल सो मला नक्की लाईक करा आणि फॉलो करा. ओके, सो बाय बाय.